अपडेट येते ती म्हणजे तानाजी सावंत हे फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच तानाजी सावंत हे सागर या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। मेघदूत या बंगल्याच्या गेटवर तानाजी सावंत आपल्या स्वीय सहायकासह दिसत आहेत। तानाजी सावंत यांच्या संदर्भात 2 दिवसांपूर्वी बातमी आलेली होती की तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री असताना त्यांनी रुग्णालयांच्या साफसफाईसाठी कंत्राट दिलं होतं। साधारण 3000 कोटींचं हे कंत्राट होतं आणि या कंत्राटाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि या प्रकरणावर स्वतः तानाजी सावंत यांनी खुलासा केला होता। कोणत्याही प्रकारे शासकीय निधीचा अपहार झालेला नाही आहे। सरकारी तिजोरीतून एकही पैसा चुकीच्या पद्धतीने दिला गेलेला नसल्याचा खुलासा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते आता दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती आणि ही बैठक आटोपल्यानंतर आता तानाजी सावंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्या वेळेला तानाजी सावंत आपल्या गाडीमधून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने येत होते आणि आत्ता जी आपण दृश्य पाहिली ती तानाजी सावंत हे बंगल्यामध्ये दाखल झालेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। आशिष शेलार हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। काही वेळापूर्वीच खरं तर ही भाजपच्या मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे। या बैठकीला आशिष शेलार हे उपस्थित नव्हते। काही कार्यक्रमास्तव ते उशिरा या बैठकीत दाखल होणार होते आणि आता ते दाखल झालेले आहेत। सध्या भाजपच्या मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरू आहे आणि तिथंच तानाजी सावंत हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य असलेल्या सागर या बंगल्याबाहेरची दृश्य आहेत। तानाजी सावंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते, मात्र कदाचित त्यांना भेटीची वेळ आत्ता मिळालेली दिसत नाही आहे, कारण आत्ता काही वेळापूर्वीच ते गेटमधून आत गेले होते, मात्र पुन्हा ते बाहेर आलेले आहेत। तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री असताना रुग्णालयातल्या साफसफाईसाठी त्यांनी 3000 कोटी रुपयांचं कंत्राट त्यांच्या कार्यकाळात दिलं गेलं होतं। या कंत्राटात काही त्रुटी असल्याचं आढळून आल्यानं मुख्यमंत्र्यांनी या कंत्राटाला स्थगिती दिल्याचं बोललं जात होतं आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं समजतंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा या मार्गावरून जाताना आपल्याला दिसत आहेत। तानाजी सावंत हे फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आणि आपण ही ताजी दृश्य पाहतोय आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, भाजपच्या मंत्र्यांची खरं तर ही बैठक आहे आणि तानाजी सावंतांनी तिथं आता एंट्री घेतलेली आहे, पण तानाजी सावंत काही वेळापूर्वी गेटमधून आत जाताना दिसले होते, आता पुन्हा ते बाहेर आलेले आहेत का? आणि तसं असेल तर कारण काय? त्यांना भेट नाकारण्यात आली आहे की त्यांच्या भेटीची वेळ काही वेळानंतरची आहे? विनोदजी, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सागर या ठिकाणी भाजपच्या मंत्र्यांची बैठक आहे। मात्र या बैठकीच्या आधी तानाजी सावंत हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी म्हणून आले होते, मात्र त्यांची भेट जी आहे ती होऊ शकली नाहीये। अवघ्या 3 मिनिटात ते सागर निवासस्थानावर निघालेले आहेत। उद्या त्यांना विधान भवनात मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्याचं समजतंय। त्यामुळे नेमकं तानाजी सावंत कशासाठी आलं होतं माध्यमांना त्यांनी विचारल्यानंतर त्याची त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा जी आहे ती दिलेली नाहीये। मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते आज आले होते। ज्या पद्धतीने आपण पाहतो की भाजपच्या सगळ्याच मंत्र्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे आणि या बैठकीच्या आधी तानाजी सावंत या ठिकाणी पोहोचले होते। तानाजी सावंतांना निरोप देण्यात आला की मुख्यमंत्र्यांसमवेत भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक होणार आहे, त्यामुळे तुम्ही उद्या विधान भवनातच मुख्यमंत्र्यांना भेटावा अशा पद्धतीचा निरोप त्यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांना आज त्यांच्या निवासस्थानी ही भेट जी आहे ही नाकारलेली आहे। विनोदजी, अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या या माहितीबद्दल। आपण पाहतोय की तानाजी सावंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागर या निवासस्थानी दाखल झाले होते, मात्र आज त्यांना वेळ नाकारण्यात आलेली आहे। उद्या विधान भवनातच त्यांची भेट घ्यावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्याचं समजतंय। तानाजी सावंत हे फडणवीसांच्या भेटीला काही वेळापूर्वी दाखल झाले होते, मात्र त्यांना भेट नाकारण्यात आली आणि उद्या विधान भवनात मुख्यमंत्री त्यांना भेटतील अशी माहिती किंवा अशा सूचना त्यांना देण्यात आल्या।